श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, नवनवीन रेसिपीज करण्यात व्यस्त असाल। आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे इन्स्टंट खरवस। पण खरवस करायला ओरिजिनल चिकाचे दूध हवे असते, पण आपल्याला जेव्हा खरवस खावासा वाटतो तेव्हा ते मिळेलच असे नाही। म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आले केव्हा हवे तेव्हा खाता येईल असा इन्स्टंट खरवस। चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू। इन्स्टंट खरवस बनवण्याचे साहित्य: अर्धा लिटर स्पेशल गोकुळ दूध, 100 ग्रॅम साखर किंवा 150 ग्रॅम गूळ, इथे मी गूळ वापरलेला आहे, आणि कामधेनू इन्स्टंट खरवस पावडर। ही बघा, तुम्हाला जिकडे तुमच्या इकडे कुठची खरवस पावडर असेल अवेलेबल ती तुम्ही घेऊ शकता। आणि अर्धा चमचा वेलची जायफळची पूड। आता आपण स्पेशल गोकुळ दूध कच्चंच घ्यायचं आहे। दूध कच्चं दूध घ्यायचं आहे। स्पेशल गोकुळ दूध हे फुल क्रीमी असतं, त्यासाठी मग ही आपण पावडर घेऊया, खरवस पावडर। अख्खं पूर्ण पॅकेट टाकायचं आहे ही पावडर। ही पावडर आपण चांगली मिक्स करून घेऊया। आता गूळ ॲड करू याच्यात। आता आपण या टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवू, कारण आपल्याला हा चिक वाफून घ्यायचा आहे। हा पाणी चांगला गरम झाला ना का मग आपण ते चिकाचं टोप आतमध्ये ठेवायचं। त्यासाठी एक आतमध्ये प्लेट टाकूया अशी, आणि पाणी जरा तापत ठेवूया। तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये हे गूळ आहे तो फिरून घेऊया, कारण ते गुळाच्या गुठल्या वगैरे राहतात ना खालती, त्याकरता आपण मिक्सरमध्ये एकजीव केलं म्हणजे बरं। आता आपण हे मिक्स केलेलं दूध मिक्सरमध्ये टाकून घेऊ आणि चांगलं एकजीव करू गूळ, म्हणजे गूळ आपला राहणार नाही। याच डब्यामध्ये आपण हे दूध काढून घेऊया। आता आपण हे दूध या टोपामध्ये वाफवायला ठेवायचे। त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया। त्याच्यावर ताट ठेवू आणि मीडियम आचवरती 20 मिनिटं मीडियम आचवरती ठेवायचे। बघा, आपले आता 20 मिनिटं झालेली आहे, वाफ आलेली आहे चांगली। आता आपण चाकूला लागत नाही आहे, म्हणजे आपला खरवस झालेला आहे। आता आपण हे बंद करूया गॅस, आणि थोडा वेळ असंच राहू दे, आणि थोडं थंड झालं का आपण हा डबा फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया, आणि मग थंड थंड खायला खरवस खूप छान लागतो। हे पहा, आपला खरवस सेट झालेला आहे, फ्रीजमधून मस्त थंडगार झालेला आहे। आता आपण तो कटिंग करून घेऊ। हा पहा, आपला खरवस असा वड्या पडल्या त्याच्या।
अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.